तर विद्यार्थी मित्रांनो, वन विभागामध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, उपवनरक्षक वन विभाग सातारा यांच्या कार्यालयातील खालील संवर्गातील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे कंत्राटी वन्यजीव वैद्यकीय अधिकारी, व्हेटेरिनरी ऑफिसर. तर यासाठी तर एक जागा आहे आणि यासाठीची तुम्हाला पात्रता आहे. तर तुम्हाला पशुवैद्यक शास्त्र किंवा पशुवैद्यक शास्त्र व पशुसंवर्धन पदवी किंवा पदव्युत्तर पदवी तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच वन्यजीव क्षेत्रात 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागेल कामाचा आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 60,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक. तर यासाठी इथे एक जागा आहे. यासाठीची तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला प्राणीशास्त्र पदवी किंवा पशुवैद्यकीय डिप्लोमा किंवा पशुसंवर्धन डिप्लोमा तसेच वन्य प्राणी हाताळण्याचा तुम्हाला किमान 3 वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फिरते पशुवैद्यकीय पथक कामी प्राणीरक्षक. तर यासाठी इथं 4 जागा आहेत. यासाठीची तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला 12वी उत्तीर्ण इथे लागणार आहे. तसेच तुम्हाला वन्य प्राणी हाताळण्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 13,500 इथं मिळणार आहे. तसेच या पदांसाठी कामाचे स्वरूप इथं दिलेले आहे तर ते तुम्ही इथं बघून घ्यायचे आहे. तसेच जी वयोमर्यादा आहे या पदांसाठी तर ती इथं 35 वर्षापर्यंत आहे. तसेच प्राणीरक्षक या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 30 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ती इथं 8/1/2026 पर्यंत सादर करायचे आहेत. आणि अर्ज सादर करण्याचे ठिकाण आहे तर ती दिलेली आहे. सातारा वन विभाग, सातारा यांचे कार्यालय, वन भवन, गोडोली रोपवाटिका परिसर, सातारा. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं सादर करायचे आहेत. तसेच या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. 1 नंबरच्या पदासाठी तुम्हाला संगणकाचे ज्ञान इथं लागणार आहे. तसेच वरील जी पदे आहेत तर तिथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिन्यांसाठी असणार आहे. तर प्राप्त अर्जांची छाननी करून मुलाखतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना तारीख, वेळ व ठिकाण याची माहिती इथं कळवली जाणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.